नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। नवरात्रातील मुख्य पूजा, नऊ देवींचे महत्त्व। नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, नवरात्र म्हणजे शक्तीची साधना। या 9 दिवसात माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। प्रत्येक देवीचे वेगळे महत्त्व आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया 9 देवींची माहिती। प्रथम शैलपुत्री। आई शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या। ती बैलावर बसलेली असते। ती भक्तांना धैर्य आणि नवीन सुरुवात करण्याची ताकद देते। शैलपुत्री देवीच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे। कमळावर चंद्र आहे। चेहरा अत्यंत शांत व तेजस्वी आहे। द्वितीय ब्रह्मचारिणी। ब्रह्मचारिणी ही देवी तप करणारी देवी आहे। ब्रह्मचारिणी देवीच्या हातात जपमाळ आणि कमंडल असतो। ती भक्तांना संयम आणि आत्मबल देते। तिच्या पूजेमुळे आत्मशक्ती आणि सहनशीलता वाढते। तृतीय चंद्रघंटा देवी। चंद्रघंटा हे नाव डोक्यावर अर्धचंद्र आकाराची घंटा आहे। ही देवी सिंहावर बसलेली आहे। चंद्रघंटा देवीच्या 10 हातात शस्त्रास्त्र व कमळ आहे। ही देवी युद्धप्रिय रूपात दिसते। तिच्या पूजेमुळे भीती नष्ट होते आणि धैर्य वाढते। चतुर्थी कुष्मांडा देवी। कुष्मांडा देवी संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करणारी देवी आहे। अष्टभुजा असलेली म्हणजेच हातात शस्त्रास्त्र, अमृत कलश व कमंडल आहे। ही देवी भक्तांना सुख, समृद्धी आणि आरोग्य देते। कुष्मांडा देवी हे आनंद आणि सृजनशक्ती व ऊर्जेचे प्रतीक आहे। पंचमी स्कंदमाता देवी। स्कंदमाता देवी ही कार्तिकेयाची माता म्हणून प्रसिद्ध आहे। स्कंदमाता देवी सिंहावर बसलेली आहे। तिच्या 4 हातात कमळ आणि आशीर्वाद मुद्रा आहे। ती भक्तांचे आईसारखे रक्षण करते। तिच्या पूजेमुळे घरात सुख, शांती, एकता आणि प्रेम निर्माण होते। षष्ठी कात्यायनी देवी। कात्यायनी देवी ऋषी कात्यायन यांच्या तपस्येतून प्रकट झालेली आहे। ही देवी सिंहावर आरूढ असून 4 हातामध्ये शस्त्र धारण केलेली आहे। कात्यायनी देवीच्या पूजेमुळे विवाह प्रबळ होतो आणि जीवनात धैर्य वाढते। सप्तमी कालरात्री देवी। कालरात्री देवीचे उग्र रूप आहे, तरी ती भक्तांची रक्षक आहे। तिच्या दर्शनाने वाईट शक्ती दूर होतात आणि भक्त निर्भय होतो। ती अज्ञानाचा नाश करून प्रकाश देते। तिच्या हातात तलवार, वज्र आहे। देवी भक्तांचे नेहमी रक्षण करते। अष्टमी महागौरी देवी। ही देवी अत्यंत सौम्य व पवित्र आहे। पांढरे वस्त्र आणि वृषभावर आरूढ आहे। हिच्या 4 हातात त्रिशूल, डमरू, आशीर्वाद व वरदहस्त आहे। महागौरी देवीच्या पूजेमुळे मनशांती, शुद्धता आणि समृद्धी लाभते। नवमी सिद्धिदात्री देवी। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते। ही देवी कमळावर बसलेली आहे। हातात शंख, चक्र, गदा व कमळ आहे। ती भक्तांना विविध सिद्धी व आध्यात्मिक शक्ती प्रदान करते। तिच्या कृपेने भक्ताला जीवनात पूर्णत्व मिळते। मित्रांनो, नवरात्र हा केवळ उपवास, पूजा व आरतीचा सण नाही,
तर तो जीवनात मार्गदर्शन करणारा उत्सव आहे. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंतच्या 9 देवी आपल्याला शुद्धता, संयम, धैर्य, समृद्धी, मातृत्व, पराक्रम, निर्भयता, शांती आणि पूर्णत्वाचा संदेश देतात. या नवरात्रात आपण देवीच्या प्रत्येक रूपाची आठवण ठेवून आपले जीवन अधिक मंगलमय करूया. जय माता दी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.